नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायली आता त्यांच्या घरी चाललेले असतात. तेवढ्यात सायलीच्या लक्षात येतं की सुमन दिसत नाहीये. ती सुमन कुठे आहे असं विचारते देखील. तेव्हा प्रतिमा सांगते की ती तिच्या रूममध्ये असेल, पण काही केल्यास सायलीला सुमनला भेटायचंच असतं आणि त्यामुळे सायलीने सुमनला हाक मारायला सुरुवात केलेली असते. पण सुमन तिच्या रूममध्ये मध्ये बसलेली असते आणि ती खूप रडत असते. नागराजच वागणं आणि बोलणं आता तिला असहनीय झालेलं आहे आणि ती तिच्या रूममध्ये बसून अक्षरशः ढसाढसा रडत असते. इकडून तिला सायली हाक मारत असते. अजून तिला सायलीची हाक ऐकू आलेले नसते, पण जेव्हा तिला हाक ऐकू येते तेव्हा ती लगेच डोळे पुसते आणि सायलीकडे जाण्यासाठी उठते. पण तिचा चेहरा हा रडून रडून अक्षरशः सुजलेला असतो आणि जेव्हा ती खाली येते तिचा चेहरा जेव्हा सायली अर्जुन पाहतात तेव्हा सायलीला समजत की नक्कीच सुमंच काहीतरी बिनसलेला आहे. आणि सायली विचारते देखील, तुम्हाला काय झालेलं आहे, काय त्रास होतोय का? तेव्हा सुमन खोट बोलते आणि म्हणते, हो माझं जरासं डोक दुखते असं कारण ती सांगून टाकते. आणि सायली अर्जुनला ती गोष्ट खरी वाटते. सायलीला थोडीशी शंका आलेली असते की सुमन काहीतरी लपवण्या आणण्याचा प्रयत्न करते आहे. सायली म्हणते देखील, बाकी दुसरं काही नाही ना? तेव्हा ती म्हणते, नाही दुसरं काहीच नाहीये, माझं डोकंच दुखते असं म्हणून चक्क सुमन सगळं काही खोट बोलते. पण आता सायलीला त्या गोष्टीवर विश्वास बसतो आणि सायली निघत असते. तेव्हा सुमन विषय टाळण्यासाठी म्हणते की त्या भोपळ्याच्या घाया घेतल्यात ना, त्या घेऊन ज्या. ते दोघेही आता निघून गेलेले असतात आणि जिन्यातून खाली लगेच नागराज देखील आलेला असतो. नागराजला ला धावत पळत आता महिप्तकडे जायचं आहे, कारण आता प्रिया तिथून निघून गेलेली असणार आहे आणि आपली ड्युटी आहे म्हणून आता तो चाललेला असतो. पण तेवढ्यात त्याला रविराजने थांबवलेलं असतं. रविराज त्याला थांबवतो आणि म्हणतो, नागराज मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो असं न विचारता, कुठे जातोस ना, ते मला सांग असं म्हणून त्याने नागराजला थांबवलेलं असतं. त्याचबरोबर रविराज म्हणतो की गेले 2-3 दिवस आम्ही तुला सतत कॉल करतोय. तुझा कॉल तर माघारी आलाच नाही, पण आमचा कॉल उचलून तू आम्हाला उत्तर देखील दिलं नाहीस. तेव्हा नागराज उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरुवात करतो. नागराज म्हणतो, असं काही नाही, मी जरास बिझी होतो म्हणून मी फोन उचलू शकलो नाही. रविराज म्हणतो, तेच तर मी विचारतोय की तू कोणत्या कामात बिझी आहेस आणि तू कुठे गेला होतास ते सांग. तेव्हा नागराज सांगू लागतो की नाही, फोन उचलायला पाहिजे होता, बरोबर आहे, पण माझ्या फोनचा डिस्प्ले गेलेला आहे ना, त्यामुळे कोणाचा फोन येतोय आणि काय होते ना तेच माझ्या लक्षात येत नाही. रविराज म्हणतो, अच्छा, मग तू इतके दिवस कुठे होता ते सांगशील का आता मला? तेव्हा आता त्याला काय सांगावं तेच कळत नसतं आणि तो बनावट एक स्टोरी बनवतो आणि म्हणतो, अरे माझ्या मित्राची आई आहे ना, ती नेमकी खूप आजारी आहे, म्हणजे ती फरशीवर घसरून पडली आणि तिच्या गुडघ्याला गुडघा फ्रॅक्चर झालेला आहे. मी तिकडेच होतो. तिला ॲडमिट करणं, ते गुडघ्याच ऑपरेशन वगैरे होतं ना, त्यासाठी त्या मित्राला पैसे वगैरे थोडेसे पाहिजे होते. त्या सगळ्याची जुळवाजुळ करण्यामध्ये मी त्याला मदत करत होतो आणि त्यामुळे मी तिकडे थांबलेलो होतो. तेव्हा रविराज त्याला म्हणतो, हे बघ नागराज, याच्या अगोदर सुद्धा तू असं खोट बोलून घराच्या बाहेर पडलेला आहे, पण मी त्या गोष्टीच्या जास्त मुळापर्यंत जात नाही. पण आता तू जे काय करतोयस ना, ते खूप चुकीचं आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. म्हणून मी तुला चांगल्या भाषेमध्ये सांगतोय की जे काय चालू असेल ते बंद कर. आणि त्यानंतर तो एक महत्वाचा प्रश्न त्याला विचारतो, तो म्हणजे सध्या तुझं आणि महिप्तच एकमेकाशी काय कॉन्टॅक्ट आहे का? तेव्हा नागराज एकदम घाबरतो आणि म्हणतो, महिप्तचा माझा नाही, काही नाही. तेव्हा रविराज म्हणतो, जरा नीट विचार करून त्या महिप्तशी संपर्क ठेव, कारण महिप्त हा किती वाईट माणूस आहे ते तुला माहिती नसेल तर तुला सांगून ठेवतो की आमच्या सर्वांना मारण्याची सुपारी महिप्तनेच दिलेली होती. ती गोष्ट आता आम्हाला समजलेली आहे.
हे जेव्हा नागराजला कळतं तेव्हा तर नागराजच्याच पायाखालची जमीन सरकलेली आहे, कारण आता रविराज अक्षरशः नागराजच्या गळापर्यंत पोहोचू लागलेला आहे. ही गोष्ट त्याला समजते आणि तो लगेच म्हणतो, नाही नाही, महिप्त शेखरेशी आता माझा कसला संबंध नाहीये, पण हे अगदी खरं आहे का महिप्तने हे सगळं केलेलं आहे? तेव्हा रविराज म्हणतो, हो, महिप्तने स्वतः प्रतिमाच्या समोर हे सगळं कबूल केलेलं आहे. आणि नागराजला देखील तो प्रसंग आठवू लागतो, कारण महिप्तने स्वतः हे सगळं काही कबूल केलेलं असतं. आणि त्यामुळे रविराज नागराजला सांगतो की हे सगळं महिप्तन केलेलं आहे, हे त्याच्या तोंडून त्यांनी कबूल केलेलं आहे. त्यामुळे महिप्तच्या जवळ देखील तू जायचं नाहीये. तो किती बेकार माणूस आहे हे आता आम्हाला सर्वांना समजलेलं आहे. इकडे सचिन घराच्या बाहेर पडलेला आहे. हळूच दरवाजा उघडून तो घराच्या बाहेर पडलेला आहे आणि लगेच त्याने साक्षीला फोन लावलेला आहे. साक्षी त्याच्या फोनची वाटच पाहत बसलेले असते. साक्षी त्याचा फोन आलेला पाहून जराशी खुश होते, पण साक्षीचा आवाज हा रेडवेला झालेला आहे हे सचिनच्या लक्षात आलेलं असतं आणि सचिन तिला विचारतो की काय झालंय, तुझा आवाज असा काय येतोय? तेव्हा ती म्हणते, काही नाही. तेव्हा सचिनला जाणवतं की तिचा मामा म्हणजेच महिप्त हा अजून आलेला नाही, त्यामुळे कदाचित साक्षी नाराज झालेली असेल आणि तो विचारतो की महिप्त मामाविषयी काही समजलं का? तेव्हा ती म्हणते, नाही, अजूनही काही समजलेलं नाही. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, असूद, ते येतील, नको काळजी करू. ती म्हणते, पण तू कुठे बिझी आहेस? तो म्हणतो, अगं कंपनीच एवढं काम चालू आहे ना की मी तुला बोलू देखील शकत नाही. तुम्हाला इतके फोन केलेस पण मी उचलू देखील शकलो नाही. खरंच मला माफ कर. मी आता सध्या ना कामामध्ये खूप इजे आहे, पण लवकरच मी तुझ्याकडे येईल, असं आश्वासन सचिनने साक्षीला दिलेल असतं. पण बिचारी साक्षी आता याच गोष्टीमुळे खुश झाली आहे की किमान त्याने तिला फोन तरी केलेला आहे. चक्क सचिन हा साक्षी आणि अस्मिता या दोघींना देखील फसवत आहे. तो साक्षीला म्हणतो की मी लवकरात लवकर तुझ्याकडे येईल, तू काही काळजी करू नको, आणि महिप्त देखील येतील, तू थोडं शांत रहा, असं म्हणून तो तिला दिलासा देतो. इकडे महिप्तला अजूनही बांधून ठेवलेला आहे आणि महिप्तकडे पोहोचलेला आहे तो म्हणजे नागराज. नागराज पाहतो की महिप्त हा अजूनही बेशुद्ध अवस्थेत आहे. तो अक्षरशः अर्धमेला झालेला आहे. कदाचित त्याला भूक लागलेली असेल असा विचार करून नागराज त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, महिप्त शेठ, ओ महिप्त शेठ, उठा, बघा मी तुमच्यासाठी काय आणलेलं आहे. मी तुमच्यासाठी वडापाव आणलेला आहे, खायचा आहे ना वडापाव? असं म्हणून तो जवळच्या खुर्चीवर वडापाव ठेवतो आणि महिप्तच्या जवळ जातो. पण महिप्त काहीही बोलत नसतो. महिप्त अर्धमेला झालेला आहे. त्याला बहुतेक प्रियान जरा जास्तच डोस दिलाय की काय, असं नागराजला वाटू लागतं आणि तो वडापाव ठेवून महिप्तच्या जवळ जातो आणि म्हणतो, आता मी तुमचा हात सोडणार आहे. तुम्ही मस्तपैकी वडापाव खा. माहिती आहे मला, हो, तुम्हाला काहीतरी छान आणायला पाहिजे होतं, पण मी आता सुमनला म्हणू तरी कसा की महिप्तसाठी मला पुरणपोळी पाहिजे. नाहीतर आज मी ठरवलं होतं की तुमच्यासाठी खास पुरणपोळीच घेऊन यायची, पण माफ करा, तुमच्यासाठी वडापाव तरी मी आणलेला आहे बर का. मला माहिती आहे त्या प्रियान तुम्हाला ला खायला काही सुद्धा दिलेलं नसेल. ती प्रिया किती डॅम्स आहे ना, ते मला अगदी चांगलं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही हा वडापाव घ्या, आज या वडापावलाच गोड माना. असं म्हणून नागराज आता महिप्तच्या जवळ बसलेला असतो आणि त्याने महिप्तचा हात सोडायला सुरुवात केलेली असते. तो बोलत असतो आणि बोलत बोलत हात सोडत असतो. महिप्त अजूनही शुद्धीवर नीट आलेला नसतो. नागराज आता त्याचा हात सोडत त्याला म्हणतो की पटकन हा वडापाव खाऊन घ्या आणि परत प्रिया देखील येणार आहे. नागराजने हात सोडलेला असतो आणि मपत त्याच्याकडे पाहतो आणि एका क्षणात महिप्तने नागराजचा गळा घट्ट धरून ठेवलेला आहे. नागराजला काही सुचत नाही आणि महिप्त त्याला म्हणतो की तुम्ही आम्हाला वडापाव खाऊ घालणार, तुम्ही आमचा हात सोडणार तेव्हा आम्ही खाणार. एवढी वाईट अवस्था आमच्यावर आली का नागराज शेठ? आता
तुम्ही माझ्याशी पंगा घेतलाय तर आता हाला मरणं गरजेच आहे असं म्हणून त्याने नागराजचा गळा अगदी आवळून त्याला अगदी मारून टाकण्याचाच प्रयत्न सुरू केलेला असतो. आता नागराज देखील त्याच्या गळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा महिप्त म्हणतो, आता तुम्ही आता महिप्तच्या गळ्यापर्यंत पोहोचणार का असं म्हणून अक्षरशः बसलेल्या महिप्तने नागराजला बसल्या ठिकाणीच गळ्याला थोरून उचललेलं असतं आणि इतक्या जोरात त्याचा गळा आवळलेला असतो की अक्षरशः नागराजचे डोळे बंद होत चाललेले आहेत. नागराजला काही सुचत नाहीये आणि मैप्त त्याचा गळा आवळून त्याला जोरात फेकून देतो आणि तेव्हा नागराज हा अर्धमेला झालेला असतो आणि अक्षरशः तो संपलाय की काय अशीच अवस्था झालेली असते. इकडे सायली आणि अर्जुन हे दोघे आता घरी माघारी आलेले असतात. घरामध्ये शांतता असते. ताप आणि कल्पना सोप्यावर बसलेले असतात, तर सचिन डायनिंग टेबलवर बसून तेथेच काम करत असतो. तर अस्मिता मात्र तिच्या रूममध्ये निघून गेलेले असते आणि सचिन यांच्यामध्ये भांडण झालेलं आहे ही गोष्ट आत्ता सर्वांच्या चांगलीच लक्षात आलेत असते. ते दोघेही एकमेकांना बोलत नाही. ते दोघेही एकमेकांना सॉरी म्हणत नाहीत आणि या सगळ्या गोष्टीचा अस्मितावर जास्त परिणाम होतोय. त्यामुळे आता कल्पना आणि सायलीने ठरवलेलं असतं की अस्मिताशी जाऊन बोलायचं. तर प्रताप आणि अर्जुन ठरवतात की आपण सचिनशी बोलायचं आणि या दोघांमध्ये भांडण मिटवून समेट घडून आणायचा असं या चौघांच ठरलेलं असतं. आणि त्याप्रमाणे कल्पना आणि सायली या अस्मिताकडे गेलेले असतात आणि त्या अस्मिताला समजून सांगू लागतात की अगं नव्यांचा असंच असतं, नवरे भांडत असतात. तेव्हा अस्मिता म्हणते, हो भांडून केलेलं समजत मला, आपण त्यानंतर सॉरी देखील म्हणण्याची आजकाल त्याची टेंडन्स राहिलेली नाही. अगोदर भांडण झालं की स्वतःहून सॉरी म्हणायचा, आता तेवढं देखील तो करत नाही. तेव्हा सायली आणि कल्पना सांगतात की अग नव्यांचा असंच असते, त्यांना ना सॉरी नाही म्हणून वाटत, मग आपणच सोडून द्यायची, हा गोष्टी कशाला मनावर घ्यायचं. आणि आता सध्या तुझी परिस्थिती काय आहे बघ ना, आता जर का तू अशी उदास राहिली तर त्याचा परिणाम तुझ्या बाळावर होणार आहे, म्हणून तू या गोष्टीत आता डोकंच घालू नको. आता सगळं लक्ष तू तुझ्या बाळाकडे दे असं म्हणून त्या अस्मिताला समजावून सांगत असतात. अस्मिता म्हणते, बरोबर आहे, पण माझं लक्ष जातं त्याच्याकडं, आता त्याला मी तरी काय करणार आहे. तेव्हा ते सांगतात की ठीक आहे, तुम्ही जरा बाहेर फिरून येता का. तेव्हा अस्मिता म्हणते, नको, मी आता थोडंसं झोपते, मला पांघरून घाल असं म्हणून अस्मिता झोपते. कल्पना आणि सायली तिला पांघरून घालतात. तर इकडे प्रताप आणि अर्जुन सचिनकडे गेलेले असतात. प्रताप सचिनला म्हणतो, मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सचिन म्हणतो, मी काम करतोय पण मला माहिती आहे तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं आहे. असं म्हणून सचिन लॅपटॉप बंद करतो आणि प्रतापशी बोलू लागतो. आणि सचिन सांगतो की अस्मिताच हल्ली काय चाललं ना तेच मला कळत नाही, नुसतं माझ्यावर शंका घेत असते. आता मी तिच्यासाठी इतक्या लांबून आलो तर तीन मला प्रश्न उपस्थित केलाय की तुम्हाला तिकीटच कसं काय मिळालं. म्हणजे तिला असं वाटते की मी इथेच पनवेलमध्ये होतो, म्हणजे मी पनवेलमध्ये होतो आणि तिला फसवत होतो. म्हणजे इतकं धादात खोट कोण बोलू शकत असेल का, आणि मी तिला का फसवेल, ती माझ्यावर शंका का घेते तेच मला कळत नाही. असं म्हणून चक्क सचिन हा दोघांनाही वेड्यात काढत असतो. तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की हे बघ सचिन, तुझं बरोबर आहे, तू बोलतोयस ते सगळं खरं असेल, पण सध्या अस्मिताची परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही जे भांडण करताय त्याचा परिणाम तुमच्याच बाळावर होणार आहे आणि ही गोष्ट खूप वाईट आहे. त्यामुळे तुम्ही जर का भांडण सोडलं तर बरं होईल असं अर्जुनने त्याला समजावून सांगितलेलं असतं. त्यानंतर अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले असतात आणि सायली विचारते, तुम्ही सचिनला समजावून सांगितलं का. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी त्याला समजावून सांगितलंय आणि लवकरच त्यांचं भांडण मिटल देखील. तेव्हा सायली म्हणते, हो बरं होईल भांडण मिटलं तर, कारण
या सगळ्या गोष्टीचा परिणाम बाळावर होण्याची शक्यता खूप असते. त्यामुळे दोघांनी देखील समंजसपणा दाखवला पाहिजे, असं सायली अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, चला आता झोपूया, सगळं काय काम झालेलं आहे. आणि तेवढ्यात सायलीच्या लक्षात येतं की अर्जुनने सगळ्या फायली अजूनही तेथेच टेबलवर आणि खुर्चीवर ठेवलेले आहे. सायली म्हणते, झालंय, सगळं काम संपले. अर्जुन म्हणतो, हो, मग झालं, सगळं संपलं, आता झोपायचं. तेव्हा सायली म्हणते, त्या फायली वगैरे ठेवायच्या आहेत, त्या कोण ठेवणार आहे? आणि अर्जुनला कळतं की आपण सगळं काम अर्धवट ठेवून झोपायला आलेलो आहे. तेव्हा त्याला समजतं आपल्या बायकोने आपल्याला टोमणं मारलेलं आहे. आणि तेव्हा तो म्हणतो, बास, याचसाठी केला होता अट्ठास, असं म्हणूनच वताच्या अगदी छातीवर असा हात करून, अगदी तुझी बात अशी दिल उतरली, असं तो सायलीला दाखवत असतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नागराज अजूनही घराच्या बाहेर पडत असतो आणि तेव्हाच त्याला बरोबर प्रतिमाने अडवलेला आहे. आणि प्रतिमा त्याला एकच शब्द म्हणत आहे, आता जर का घराच्या बाहेर पडणार असाल तर पुन्हा या घराचा रस्ता धरू नका. म्हणजे अक्षरशः प्रतिमाने त्याला घरातून हाकलून द्यायचं ठेवलेलं आहे. कारण तिच्या लक्षात आलंय की याचं काहीतरी वेगळं आणि विचित्र सुरू आहे आणि त्यामुळं नागराज देखील घाबरून गेलेला आहे. आता बाहेर जर का नाही पडलो तर तिकडे मपतला बांधून ठेवलेला आहे आणि जर का आपण गेलो तर आपल्याला आता घरातून हाकलून देण्यात येणार आहे. या गोष्टीमुळे तो पुरता घाबरून गेलेला असतो. त्याला कळत नसतं की आता आपण यावर नेमका कोणता निर्णय घ्यावा. कारण जर का गेलो तर प्रतिमा रविराजला सांगणार आणि मग रविराज आपल्याला प्रत्येक प्रश्न विचारणार. त्यामुळे तो शांत झालेला असतो. तिकडे सायलीने अर्जुन आपापसात एक मागशी बोलत असताना सायली अर्जुनला सांगत असते की ज्या ट्रकन हा अपघात घडवून आणलेला आहे त्या जर का आपण मालकापर्यंत पोहोचलो तर तो मालक नक्कीच आपल्याला ज्या व्यक्तीने सुपारी दिलेली आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. आणि अर्जुनला देखील ती गोष्ट पटलेली असते. अर्जुन म्हणतो, लवकरात लवकर आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्या मालकाचा पत्ता काढण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून आपल्याला सुपारी दिलेल्या माणसापर्यंत पोहोचणं शक्य होईल. जर का हे दोघे त्या मालकापर्यंत पोहोचू शकले तर तो मालक नक्कीच पुढे नागराजच नाव सांगू शकेल आणि नागराज या सगळ्या गोष्टीमध्ये कसा अडकणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.